आज इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये महापौर निवड झालेली आहे. एक सर्वसामान्य घरातील महापौर झालेला आहे, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उदय धातुंडे हे पहिले इचलकरंजीचे महापौर म्हणून आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दिले, त्यांना उमेदवारी दिली आहे आणि आम्ही जी डाळ्या हे उपमहापौरसाठी आम्ही उमेदवारी दिली आहे. अतिशय निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते, सामान्य घरातले असणारे हे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी तुमची जबाबदारी त्यांना दिली आहे. चांगल्या पद्धतीनं त्यांनी गावाचा विकास करावा आणि गावाचे प्रश्न सोडवावे ही अपेक्षा माझी. आता लोकसभेमध्ये तुमची सत्ता आहे, विधानसभेमध्ये आहे, आता महापालिकेमध्ये तुमची सत्ता आहे. पाण्याचा प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न आणि धुळीचा प्रश्न. 100% पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, रस्त्याचे, आरोग्याचे, धुळीचा, सगळेच प्रश्न गावाच्या विकासासाठी सर्वांगीण विषय जो कौल इचलकरंजीच्या मतदार आणि जनतेने आम्हाला जो दिला आहे तो कौल कुठेही त्याच्या विश्वासाला तडा देऊ शकत नाही. खात्री मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या काम करतात. जिल्हा परिषदेमध्ये आमचीच महायुती म्हणून त्या ठिकाणी सत्ता येणार आहे. त्यात सगळ्यात मोठा पक्ष जो आहे भारतीय जनता पार्टी म्हणूनच त्या ठिकाणी आमचे सदस्य येतील आणि आमचाच अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर उपमहापौरची निवड झाली आहे. महापौर उपमहापौरच्या निवडीमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी आज घोषणा केली आणि ही घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट इचलकरंजीतनं एक 6 नावातनं ही 2 नाव त्या ठिकाणी केली. मग 6व्या वर्षासाठी महापौर आणि उपमहापौर पद आहे. पूर्वी आम्ही 10 महिन्याचा क्रायटेरिया ठरवला होता, पण आता हे 6व्या वर्षासाठी राहील. पुढील निवडीसुद्धा टप्प्याटप्प्याने ते करण्यात येते. तुमचं पुनर्वसन मे महिन्यात होईल म्हणून सांगितले, काय सांगाल? आमचा पुनर्वसनाचा कायम सातत्याने प्रश्न, पाण्याचा प्रश्न इचलकरंजी आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न एका वेळेला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.